नमस्कार व्ह्यूवर्स, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय इतिहास यामधील चौथा चॅप्टर 1857चा स्वातंत्र्य लढा यातील क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला रिकामी जागा नाव दिले स्वातंत्र्य समर। त्यानंतर रामोशी बांधवांना संघटित करून रिकामी जागा यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले तो उमाजी नाईक। पुढील प्रश्न, 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनामध्ये निर्माण करण्यात आले। चौथा प्रश्न, भारतातील संस्थाने रिकामी जागा या गव्हर्नर जनरलने खालसा केली, लॉर्ड डलहौसी। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा। ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे, इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला। या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 123 वर आहे। तर प्रश्नाचं उत्तर आहे की इसवी सन 1803 इंग्रजांनी ओडिसा जिंकून घेतले। इंग्रजांनी पायकांच्या वंशपरंपरा जमिनी काढून घेतल्या, त्यामुळे पाईक संतापले। तसेच इंग्रजांनी लावलेल्या करामुळे मिठाच्या किमतीमध्ये वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले। याचा परिणाम इसवी सन 1817 इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला। पुढील प्रश्न आहे, हिंदू आणि मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला। या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 124 वर। ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या, त्यात वापरण्यासाठी नवीन काडतुसे दिली। त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे। या आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चौकडे पसरली। त्यामुळे हिंदू मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला। पुढील प्रश्न, भारतीय सैनिकांचा इंग्रज सैनिकांपुढे निभाव लागला नाही। या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर 127 वर। भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळ योग्य डावपेच त्यांना आखता आले नाहीत आणि दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही। तसेच उठावाजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती। इंग्रजांकडे मोठी आर्थिक शिस्तबद्ध सैनिक आणि अद्यावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी होते। दळणवळणाचा ताबा त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे त्यांच्या हालचाली जलद होत होत्या। भारतीय सैनिकांच्या त्यामुळेच निभाव लागला नाही। पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली। या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 127 वर। इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले। महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या। तोफखाना पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्याच्या ताब्यात ठेवण्यात आला। लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली। त्यानंतर इंग्रजी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले। या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 124 वर। इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली। शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसुलीची वसुली केली जायची। पर्यायाने शेतीव्यवस्था कोलमडून पडली। इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतामध्ये खपून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते। त्यांनी येथील उद्योगधंद्यावर जाचक करही बसवले। नंतरचा प्रश्न, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरं लिहा। 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती? याचं उत्तर पेज नंबर 124 वर। इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली। शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसुलांची वसुली केली जायची। त्यानंतर दुसरं कारण होतं सामाजिक कारण। इंग्रज आपल्या चालीरीती परंपरा रूढी यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले। तिसरं कारण होतं ते म्हणजे राजकीय कारण। 1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घेतली होती। त्यानंतरचं चौथं कारण होतं हिंदू सैनिकातील असंतोष। हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत असे। त्यानंतरचं नेक्स्ट कारण होतं तत्कालीन कारण। ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या होत्या, ज्याला डुकराची आणि गायची चरबी लावलेली होती। त्यानंतर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले? 127 पेज नंबर उत्तर आहे। लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही। हा लढा संपूर्ण भारतामध्ये चालला। सर्वसामान्य नेत्यांचा अभाव। लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वसामान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही। त्यानंतर राजे राजवाड्यांच्या पाठिंबाचा अभाव। इंग्रजी सत्तेचा त्रास जसा जनतेला होत होता तसाच तो संस्थानिकांनाही होत होता। त्यानंतर नंतरचं कारण आहे लष्करी डावपेचांचा अभाव। तर भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाही। त्यानंतर होते आंतरराष्ट्रीय परिस्थितीत इंग्रजांना अनुकूल। इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले क्रिमिनल युद्ध नुकतेच संपले होते। यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता। त्यानंतर पुढील प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम। याचं उत्तर आहे पेज नंबर 127 वर। ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली। कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांचा असंतोषात भर पडली गेली। त्यामुळे इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले। दुसरा, राणीचा जाहीरनामा। इंग्लंडनी राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला होता। त्यानंतर पुढील आहे भारतीय लष्कराची पुनर्रचना। लष्करातील
इंग्रजी सैनिकांचे प्रमाण वाढवण्यात आले होते. त्यानंतर होतं धोरणात्मक बदल. भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक बाबतीमध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले होते. नंतरचा प्रश्न 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले? प्रश्नाचं उत्तर 128 पेज नंबरवर. भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक बाबतीमध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. त्याबरोबरच समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात झाली. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष निर्माण होतील. एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले. फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले. तर अशा पद्धतीने इथे हा चॅप्टर समाप्त झालेला आहे. तुम्हाला इतर विषयाचे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलच्या लोगोवरती क्लिक करून तिथून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.